हा ढोकळा तुम्ही कितीही वेळा खा तरी बोर होत नाही आणि अतिशय टेस्टी होतो। तितकाच तो मुलांनासुद्धा आवडतो आणि इतका जाळीदार झाला आहे की काही विचारू नका। आणि कमी साहित्य लागतं, साहित्यसुद्धा जास्त लागत नाही। चला आज मी तुम्हाला व्हाईट ढोकळा करून दाखवणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला काय काय साहित्य घ्यायचे आहे। एका भांड्यामध्ये आपल्याला 1 वाटी रवा घ्यायचा आहे आणि रवा इथे मी बारीक रवा वापरलेला आहे। जर तुम्ही जाडा घेत असाल तर त्याला थोडंसं मिक्सरवर फिरवून घ्या। 1 वाटी रवा घ्यायचा आपल्याला आणि त्याच वाटीने बाकीचं मापसुद्धा आपल्याला घ्यायचं आहे। आता अर्धी वाटी इथे दही घेतलेलं आहे। दही आपल्याला फ्रेश दही घ्यायचं, खूप आंबटसुद्धा दही घ्यायचं नाही आणि रव्यामध्ये टाकून आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। दोन्ही मस्त एकजीव झालेले आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी मी इथे सुरुवातीला अर्धी वाटीच पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकल्यानंतर पूर्ण गुठळ्या आपल्याला एकसारखा करून घ्यायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जसं तुम्ही पाणी टाकाल ना तो रवासुद्धा मस्त फुलून येतो, म्हणून सुरुवातीला आपल्याला अर्धी वाटीच पाणी टाकायचं आहे आणि 10 मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता 10 मिनटं झाल्यानंतर आपल्याला बघायचं रवा मस्त फुलून आलेला आहे। नंतर त्यामध्ये आपल्याला परत थोडंसं पाणी टाकायचं आहे। चवीनुसार मीठ टाकायचं। त्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल टाकायचं आहे, पण तो व्हिडिओ मात्र मिक्स झालेला आहे। पण 1 चमचा तुम्ही नक्की त्यामध्ये तेल टाका। नंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे। पाणी आवश्यकतेनुसार त्यामध्ये टाकायचं। कधीकधी रवा कसा असतो, जाडसर असतो किंवा जुना रवा असतो, तर त्याला पाणीसुद्धा थोडं जास्त लागेल, म्हणून कमीत कमी 1 वाटी तरी तिथे पाणी आपल्याला लागणार आहे किंवा थोडं जास्तसुद्धा लागू शकते। इथे मी इनोचा वापर केलेला आहे। जर तुम्हाला इनो नसेल आवडत तर तुम्ही बेकिंग सोडासुद्धा त्यामध्ये टाकू शकता। आणि इथे आपल्याला लवकरच पटकन मिक्स करून घ्यायचं आहे। प्लेटला आधीच नाही का आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हा ढोकळा आपल्याला पटकन बॅटर ओतून घ्यायचं आहे, म्हणजे हा ढोकळा मस्त जाळीदार होतो। एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं आहे। पाणी गरम झालं की लगेच त्यामध्ये आपल्याला प्लेट ठेवून द्यायची आणि मोठ्या आचेवरच आपल्याला 10 मिनटामध्ये हा ढोकळा आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। अगदी 10 मिनटामध्ये होतो, चेक करून बघायचा आणि नंतर आपल्याला खाली ठेवायची आहे ती प्लेट आणि थंड झाल्यावरच आपल्याला काढायचं आहे। गरम असताना काढू नका, ढोकळा निघणार नाही। आणि सर्व बाजूनी पूर्ण आपल्याला कोरून घ्यायचं आहे। बघा मागून किती सुंदर जाळीदार झालेला आहे। पूर्ण ढोकळा आपला मस्त झालेला आहे। आता त्याला आपल्याला काप करून घ्यायचं आहे। आता इथे मी चौकोनीच काप केलेले आहे आणि ढोकळासुद्धा आपला मस्त जाळीदार आणि सॉफ्ट असा झालेला आहे। आणि हा जितका सुंदर दिसायला दिसतो ना, तितकाच तो खायलासुद्धा खूप छान लागतो। तुम्ही नक्की करून द्या मुलांना। टिफिनमध्ये रोज काय बनवायचा प्रश्न पडतोच ना आपल्याला, तर तुम्ही हा ढोकळा करून देऊ शकता। अगदी 10 मिनटाची रेसिपी आहे आणि इन्स्टंट ढोकळा आहे। कोणतीच डाळीचा आपण इथे वापरसुद्धा केला नाही, फक्त रव्याचा आपण ढोकळा केलेला आहे आणि इतका सुंदर झाला आहे की काही विचारूच नका। त्याची टेस्टसुद्धा खूप छान आहे। आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल माझे तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। चला परत भेटूया असं छान छान एका व्हिडिओसोबत।